स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। जिल्हा परिषदेसाठी खानापुरात बाबर बंधूंची मोठी खेळी। उच्च विद्या विभूषित डॉक्टर शीतल अमोल बाबर रिंगणात। तालुक्यातील सर्वच गटांचे विकल्प खुले। चला चला दिवाळी आली। KSK मॉल मध्ये खरेदीची वेळ झाली। सांगली नंतर आळसंद मध्ये पहिल्यांदाच भव्य मॉल, सर्वच वस्तू एकाच छताखाली। 2000च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट वस्तू, 5000च्या कपडे खरेदीवर 10 किलो साखर फ्री। गृहोपयोगी वस्तू व सर्व प्रकारचा किराणा माल योग्य दरात। सर्व प्रकारच्या जेंट्स, लेडीज, लहान मुलांची फॅन्सी कपडे व रेडीमेड कपड्यांचं भव्य दालन। भांडी, गिफ्ट, गॅलरी, ज्वेलरी, सर्व नामवंत कंपन्यांचे चप्पल व बूट मिळण्याचं एकमेव ठिकाण KSK मॉल, आळसंद, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। तुम्हाला त्वचा रोग व केसांच्या समस्या आहेत? मग आजच त्वचा रोग तज्ञ डॉक्टर सूरज माळी व डॉक्टर मोनिका माळी यांच्या डर्मा ट्रीट्स स्किन अँड हेअर क्लिनिक विटा इथं भेट द्या। आमच्या सुविधा त्वचा रोगावर निदान व उपचार, केसांच्या समस्येवर उपचार, सौंदर्यवर्धक क्रिया, सर्व प्रकारच्या आधुनिक लेझर सुविधा उपलब्ध। आमचा पत्ता यशस्वी हॉस्पिटल समोर, तासगाव नाका, विटा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी खानापूर तालुक्यात बाबर बंधूंनी मोठी खेळी केली। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या स्नुषा, जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या पत्नी डॉक्टर शीतल अमोल बाबर यांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवलं जाणार आहे। एक प्रज्ञावंत वकील व PhD पदवी संपादन केलेल्या उच्च विद्या विभूषित डॉक्टर शीतल बाबर या जिल्हा परिषदेच्या नव्या सभागृहात असणार आहेत। स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर हे आमदार म्हणून विधिमंडळात कार्यरत होते। त्यांचे एक सुपुत्र सुहास बाबर हे जिल्हा परिषदेत कार्यरत होते, तर दुसरे सुपुत्र अमोल बाबर हे विटा नगरपालिका क्षेत्रात आणि सहकारी संस्थांच्या मध्ये कार्यरत होते। एकाच वेळेस विधिमंडळात, जिल्हा परिषदेत आणि नगर परिषदेत कार्यरत असणाऱ्या या घराण्यात स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर हे आमदार झाले। विटा नगरपालिकेच्या आगामी येणाऱ्या निवडणुकीची सर्व धुरा अमोल बाबर यांच्यावर असणार आहे। त्याचवेळी सुहास बाबर आमदार झाल्यानं आता जिल्हा परिषदेत बाबर कुटुंबातील डॉक्टर शीतल बाबर एंट्री करणार आहेत। लोकशाहीतल्या या तिन्ही सभागृहावर पकड असेल तर राजकारण मजबूत व भक्कम राहतं। कामांचं विभाजन आणि लोकसंपर्क या बाबी सहज शक्य होतात, अशी बाबर समर्थकांची धारणा आहे। गेल्या 10 वर्षात बाबर यांच्याकडून सुरू असलेली ही राजकारणाची पद्धत तशीच पुढे राहणार आहे। इंग्रजी, हिंदी आणि मराठी या तिन्ही भाषेवर प्रभुत्व, उत्तम वक्त्या, लेखिका, विधी शाखेच्या प्राध्यापक, कॉपीराइट लॉ या विषयात PhD मिळवलेल्या डॉक्टर शीतल बाबर यांनी देश विदेशात अनेक सेमिनारमध्ये सहभाग घेतलाय। समर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून आणि संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी महिलांनी निराधार लोकांसाठी काम केलं। प्रत्येक निवडणुकीत त्या महिला आघाडीची धुरा सांभाळतात। त्यांना जिल्हा परिषदेच्या रिंगणात उतरवून एक उच्च शिक्षित चेहरा देण्याचा प्रयत्न बाबर यांच्याकडून होतोय। डॉक्टर शीतल बाबर यांच्यासाठी खानापूर तालुक्यातील 4ही गटांचे विकल्प खुले आहेत। त्यांचा हक्काचा नागेवाडी गट सर्वसाधारण महिला आहे। तिथे यापूर्वी आमदार सुहास बाबर हे जिल्ह्यात सर्वाधिक मतांनी विजय झाले होते। उर्वरित लेंगरे आणि करंजे हे दोन्ही गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी असल्यानं बाबर यांच्यासाठी या ठिकाणाहून देखील मागणी होऊ शकते। परंतु सर्वाधिक चर्चेत असणारा भाळवणी गट सर्वसाधारण झाल्यानं व इथेही बाबर गट स्ट्रॉंग असल्यानं या गटात उमेदवारावर एकमत न झाल्यास इथं देखील डॉक्टर शीतल बाबर यांचा पर्याय आहे। सध्या तरी त्यांची भाळवणी गटासाठी कार्यकर्त्यांकडून प्रचंड मागणी होते। अर्थात सर्वस्वी आमदार सुहास बाबर व जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर हे अंतिम निर्णय घेणार आहेत। तरी देखील डॉक्टर शीतल बाबर या भाळवणी गटातूनच निवडणूक लढवतील असे त्यांचे कार्यकर्ते खात्रीशीर सांगतात। पण यंदा जिल्हा परिषदेत डॉक्टर शीतल बाबर यांच्या रूपानं एक उच्च विद्या विभूषित चेहरा असणार आहे हे नक्की। स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा। आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा।